स्प्रिंकल्सचे अनेक फायदे आहेत. विशेषतः बेकरी आणि कन्फेक्शनरी उत्पादनांमध्ये हे केक, पेस्ट्री, डोनट्स, आईस्क्रीम आणि मिठाईंची सजावट आकर्षक बनवतात, ज्यामुळे उत्पादनाचे दृश्य आकर्षण वाढते आणि ग्राहकांचे लक्ष सहजपणे वेधले जाते. विविध रंग, आकार आणि स्वादांमध्ये उपलब्ध असल्यामुळे स्प्रिंकल्स उत्पादनांना अधिक सर्जनशील आणि आकर्षक बनवण्यास मदत करतात. यांचा वापर करणे सोपे असते आणि कमी प्रमाणातही उत्कृष्ट सजावटीचा प्रभाव मिळवता येतो. त्यामुळे आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्या सर्वांसाठी स्प्रिंकल मेकिंग बिझनेसवरील एक इंडस्ट्रियल डॉक्युमेंटरी घेऊन आले आहे. रॉ मटेरियल्स, शुगर, कॉर्न सिरप, फूड कलर्स, फ्लेवरिंग एजंट्स, स्टार्च, ग्लेझिंग एजंट्स, व्हेजिटेबल ऑइल, एडिबल वॅक्स, पॅकेजिंग मटेरियल्स, प्लांट अँड मशिनरी, शुगर मेल्टिंग टँक, मिक्सिंग टँक, कुकिंग केटल, एक्सट्रुडर मशीन, कूलिंग कॉन्वेयर, कटिंग मशीन, कोटिंग ड्रम, ड्राइंग मशीन, पॅकेजिंग मशीन, वेइंग मशीन, स्टोरेज टँक अँड कंटेनर्स. प्रोसेस. स्प्रिंकल्स तयार करण्याच्या प्रक्रिया. सर्वप्रथम साखर, कॉर्न सिरप, स्टार्च, खाद्य रंग आणि फ्लेवरिंग एजंट यासारख्या कच्च्या मालांनी निश्चित प्रमाणात मिश्रण करण्यापासून सुरू होते. हे मिश्रण कुकिंग केटलमध्ये गरम करून एकसारखे द्रावण तयार केले जाते. त्यानंतर हे मिश्रण एक्सट्रुडर किंवा विशेष मोल्डिंग मशीनच्या सहाय्याने गोल, स्टिक किंवा इतर विविध आकारांमध्ये तयार केले जाते. तयार झालेले स्प्रिंकल्स कूलिंग कॉन्वेयरवर थंड केले जातात, ज्यामुळे त्याची रचना स्थिर होते. त्यानंतर त्यांना वाळवून आवश्यकतेनुसार ग्लेझिंग किंवा कोटिंग केले जाते, जेणेकरून त्यांची चमक आणि गुणवत्ता कायम राहते. शेवटी स्प्रिंकल्सची गुणवत्ता तपासली जाते आणि त्यांना निश्चित प्रमाणात पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते. अशा प्रकारे आज आपण स्प्रिंकल मेकिंग बिझनेसबद्दल माहिती प्राप्त केली. तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता. अशा नवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमचे यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.